मी चॅनलवरती कोणत्याही प्रकारच्या टिप्स किंवा माझा कोणताही प्रीमियम ग्रुप नाही. माझे सर्व व्हिडिओ जे असतात ते एज्युकेशनल पर्पजसाठी असतात. जय हिंद मित्रांनो, मी दीपक पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, स्टॉक मार्केट ॲनालिसिसमध्ये आपण सुरुवातीला बघणार सेक्टरल इंडायसेसचा परफॉर्मन्स. आपण सुरुवातीला जो इंडेक्स बघणार तो म्हणजे निफ्टी बँक इंडेक्स. तर निफ्टी बँक इंडेक्स या ठिकाणी आजच्या दिवशी प्लसमध्ये क्लोज झालेला आहे आणि 289 पॉईंटनी वरती क्लोज झालेला आहे इंडेक्स. त्यानंतर निफ्टी आय टी बघा, हा इंडेक्स पण 550 पॉईंटनी वरती क्लोज झालेला आहे. आज आपण सकाळी पण बघत होतो, याची ओपनिंगच पॉझिटिव्ह झालेली होती आणि शेवटपर्यंत हा इंडेक्स पॉझिटिव्हमध्येच क्लोज झालेला आहे. त्यानंतर निफ्टी फार्मा याची पण क्लोजिंग प्लसमध्ये चाली, 109 पॉईंटने इंडेक्सवरती क्लोज झालेला आहे. त्यानंतर निफ्टी ऑटो 127 पॉईंटने वरती क्लोज झालेला आहे. त्यानंतर निफ्टी फायनान्स, तर फायनान्स निफ्टीमध्ये पण आपल्याला आजच्या दिवशी चांगल्या प्रकारची बाईंग बघायला मिळाली. इंडेक्स या ठिकाणी प्लसमध्ये क्लोज झालेला आहे. त्यानंतर निफ्टी FMCG 441 पॉईंटने वरती क्लोज झालेला आहे. सेक्टरल इंडायसेस जर आपण या ठिकाणी बघितले तर आपल्याला प्लसमध्ये बंद होताना दिसत आहे आणि या सर्वांचा सपोर्ट आज निफ्टी 50ला होता. तुम्ही बघितलं शेवटच्या 1 तासांमध्ये इंडेक्स कसा वरती गेलेला होता. ठीक आहे, चांगल्या प्रकारची उसळी इंडेक्सने घेतलेली होती. तर आपण आता निफ्टी 50मधील टॉप गेनर आणि टॉप लूजर बघूया. सुरुवातीला आपण बघूया निफ्टी 50मधील टॉप गेनर. तर टॉप गेनर जो होता महिंद्रा अँड महिंद्रा, याची क्लोजिंग 2393 वरती क्लोज झालेला आहे, 4% वरती होता. त्यानंतर टाटा कन्झ्युमर बघा, हा पण जवळजवळ 3% वरती होता. भारती एअरटेल 2.5% वरती होता. LTI माइंडट्री 2.5% वरती होता. टेक महिंद्रा 2.25% वरती होता. तर हे होते निफ्टी 50मधील टॉप गेनर. त्यानंतर आपण निफ्टी 50मधील टॉप लूजर बघूया. निफ्टी 50मध्ये टॉप लूजर जो होता तो म्हणजे मारुती 2.25% खाली होता आजच्या दिवशी. त्यानंतर SBI पण होता. सकाळच्या वेळेला आपण बघितलं थोडा खाली आलेला होता, पण नंतर थोडा रिकवर झाला, जवळजवळ 1% खाली क्लोज झालेला. त्यानंतर टाटा मोटर बघा, 1-2 दिवसांपासून आपल्याला टाटा मोटरमध्ये पण सेलिंग बघायला मिळते, निगेटिव्हमध्ये क्लोजिंग आहे. त्यानंतर पॉवर ग्रीड हा पण जवळजवळ 1%च्या आसपास निगेटिव्हमध्ये क्लोज झालेला आहे. आणि BPCL हे जे स्टॉक होते यांच्यामध्ये पण आपल्याला थोडी सेलिंग बघायला मिळाली. ठीक आहे, पण आजच्या दिवशी मारुतीमध्ये जास्त प्रमाणामध्ये सेलिंग चाललेली होती. ठीक आहे, ऑटोचे 2 स्टॉक आहे, टाटा मोटर 1 आणि मारुती 1, या 2 स्टॉकमध्ये आपल्याला सेलिंग बघायला मिळाली. त्यानंतर आपण आता निफ्टीचं ॲनालिसिस करूया. तर आजच्या दिवशी निफ्टीचा फायनल क्लोज झाला 22,403 वरती. 22,403 वरती आजच्या दिवशी निफ्टीने फायनल क्लोज दिला आणि आजची क्लोजिंग खूप चांगली. मार्केट तुम्ही बघितलं, काल पण बघितलं मार्केट तुम्ही आणि आजचं पण मार्केट बघितलं. मार्केटमध्ये खूप होती व्हॉलॅटिलिटी. मार्केटमध्ये खूप व्हॉलॅटिलिटी आपल्याला बघायला मिळते. मार्केट अचानक वरती पण जात आहे, अचानक खाली पण येत आहे, थोड्या वेळ थांबत आहे, अचानक स्पाईक मारत आहे मार्केटमध्ये. हे मार्केट कसं व्हॉलॅटाईल, खूप व्हॉलॅटाईल मार्केट आहे मित्रांनो, लक्षात घ्या. अप अँड डाऊन साईडला खूप मूव येत आहे, आपल्याला लक्षात पण येत नाही, मार्केट रिव्हर्सल देऊन टाकतं. आणि शेवटच्या 1 तासामध्ये मार्केट रिकवर झालेलं आहे. 1 तासामध्ये मार्केट रिकवर झालं म्हणजे ती होती शॉर्ट कवरिंग रॅली. ती काय होती? शॉर्ट कवरिंग. आपलं सकाळी जेव्हा लाईव्ह स्ट्रीमिंग चालू होतं यूट्यूबवरती, तर तुम्हाला मी 10 वाजता ऑप्शन चेन डाटा दाखवत असतो बघा. तर त्या ठिकाणी काय झालेलं होतं, त्या ठिकाणी हेवी कॉल रायटिंग झालेली होती आजच्या दिवशी आणि डाटा चेंज होत असतो. हे मी तुम्हाला प्रत्येक वेळेला सांगत असतो, डाटा चेंज होत असतो. आपल्या डिस्कशन ग्रुपवरती मी तुम्हाला डाटा पण शेअर केलेला होता, कशा प्रकारे डाटा चेंज होत असतो. अचानक पुट रायटिंग जास्त व्हायला लागली, कॉल अनवाइंड झाले, म्हणजे जे शॉर्ट होते मार्केटमध्ये ते या ठिकाणी कव्हर झाले आणि मार्केट वरती गेलेलं होतं. आजचा डेलो जर आपण बघितला तो होता 22,054चा. आजचा डेलो जर बघितला ना 22,054 होता. आपण पुन्हा बघून घेऊया, आपण पुन्हा बघू की आजचा डेलो किती होता. या कॅन्डलचा लो जर बघितला ना आपण 22,054 बरोबर, हा काय होता आजचा लो. आणि आजचा हाय जर बघितला आपण किती आहे तो पण बघू आपण. आजचा हाय 22,432. 22,432 हा हाय बनला होता. जवळजवळ 375 पॉईंटच्या आसपास मार्केट वरती गेलेलं होतं डे लोपासून आणि कंटिन्युअसली, ते पण नॉनस्टॉप. ही शॉर्ट कवरिंग रॅली, आपण याला काय म्हणत असतो? शॉर्ट कवरिंग रॅली म्हणत असतो. ही असते शॉर्ट कवरिंग रॅली. मार्केटमध्ये जे शॉर्ट होते ना त्यांनी आपल्या पोझिशन स्क्वेअर ऑफ केल्या, कॉलची झाली अनवाइंडिंग, त्यामुळे आपल्याला ही शॉर्ट कवरिंग रॅली बघायला मिळाली आजच्या दिवशी. आणि खूप दिवसानंतर अशी रॅली बघायला मिळते. एक्सपायरीच्या दिवशी पहिले काय व्हायचं, आत्ता नाही, 1-1.5 वर्षामध्ये अशा गोष्टी जास्त होत नाही आहे, पण पहिले काय व्हायचं, आपण जर थोडंसं 1.5 ते 2 वर्षांपूर्वी जर गेलो मागे, तर गुरुवारच्या दिवशी प्रत्येक इंडेक्सची एक्सपायरी जी व्हायची ना गुरुवारच्या दिवशी व्हायची, वीकली एक्सपायरी. तर त्या दिवशी असं बघायला मिळायचं आपल्याला की मार्केटमध्ये एक शॉर्ट कवरिंग रॅली यायची.
पण मागचं 1-1.5 वर्षांचं मार्केट जर बघितलं ना, असे मूव मार्केटमध्ये येत नव्हते. पण आज एक मोठी रॅली आपल्याला बघायला मिळाली एक्सपायरीच्या दिवशी. आज होती निफ्टीची विकली एक्सपायरी, लक्षात घ्या. आणि मार्केटने वरती क्लोज दिलेलं आहे. हे आपल्यासाठी काय पॉझिटिव्ह साईन. बहुतेक जण म्हणतात ना की नाही, आता मार्केट खाली यायला लागलेलं आहे, मार्केट शॉर्ट आहे, ओव्हरनाईटमध्ये शॉर्टचं पोझिशन बनवत चला, मार्केटला शॉर्ट करून चला, तिथेच आपला पैसा बनेल. तर मित्रांनो, काही गोष्टींचं ऑब्झर्वेशन आपण चार्टवरती करायचं असतं. आपण दुसऱ्यांचं ऐकतोय, दुसरा म्हणतोय की मार्केटला शॉर्ट करा, आपण शॉर्ट करून टाकतोय मार्केटला. पण इथं प्राईसची काय ॲक्टिव्हिटी होते आपल्याला ठळक दिसतंय. त्यानुसार आपण काम केलं पाहिजे. एक चांगल्या लेवलला मार्केट कसं सपोर्ट घेतं आणि वरती शिफ्ट होतं आपल्याला दिसतंय. मग आपण ओव्हरनाईटमध्ये शॉर्टच्या पोझिशन का बनवायच्या, का शॉर्ट करायचं मार्केटला? आपल्याला परफेक्ट दिसतंय ना, मार्केट वरतीच जात आहे, आता इथून बाउन्स घेत आहे. तर समोर जे दिसतं आपल्याला त्यावरती आपण विश्वास ठेवला पाहिजे की माझ्या समोर काय, मला तर बिग टाईम फ्रेममध्ये गेल्यानंतर मार्केट वरतीच दिसतंय, मी मार्केटला शॉर्ट करायला पाहिजे का? मग नाही. मी तुम्हाला प्रत्येक वेळेला सांगत असतो बघा, मार्केट असतं सुप्रीम, त्या मार्केटमध्ये व्हायला काही पण होऊ शकतं. आणि आज झालं पण ते. डाटा मी तुम्हाला म्हणत असतो बघा, इथे तुम्हाला शॉर्ट बिल्टअप होताना दिसत आहे, ते शॉर्ट कवर पण होऊ शकतात, म्हणजे डाटा चेंज पण होऊ शकतो. ठीक आहे ना. त्यामुळे मार्केट सुप्रीम असतं, जे समोर दिसतंय त्यावरती विश्वास ठेवायचा. मार्केटमध्ये कशा प्रकारची प्रायजेक्शन होते तिला आपण बघितलं पाहिजे. ठीक आहे ना. 100% अंदाज तर मार्केटचं कोणी लावू शकत नाही. आता मार्केटसाठी रेजिस्टन्स कोणता असेल? 22,500चा एक सायकोलॉजिकल रेजिस्टन्स या ठिकाणी असेल. आणि मार्केट जाऊ पण शकतं, ते उद्याच्या दिवशी पण जाऊ शकतं, सांगता येत नाही त्याचं. थोडं गॅप ओपन झालं तर ते डायरेक्ट एका रेजिस्टन्स लेवलला हिट करू शकतं. ही जी लेवल आहे 22,500ची, इथे मार्केट काय करू शकतं? हिट करू शकतं. लेवल त्याच असणार आपल्यासाठी, 22,120ची लेवल हा असणार आपल्यासाठी एक स्ट्रॉंग सपोर्ट. आणि खाली 21,850चा हा पण असणार एक आपल्यासाठी सपोर्ट. हे आपण डेली टाईम फ्रेममध्ये बघतोय. 1 डेची कॅन्डल आहे ही, बघतोय आपण 1 डेची कॅन्डल. ठीक आहे. आता जे इंट्राडेमध्ये काम करत असतात ना ऑप्शन बाहेर, त्यांनी सांभाळून काम केलं पाहिजे. छोटे स्टॉप लॉसेस लावले पाहिजे मार्केटमध्ये, मोठा स्टॉप लॉस लावायचा नसतो. असं मार्केट जास्त व्होलाटाईल, एक मोठा स्पाईक मारला, एक मोठी कॅन्डल जर मारली खाली, तुम्ही 30 पॉईंटचा जरी स्टॉप लॉस लावलेला असेल तर हिट होणारच आहे तुमचा अशा व्होलाटाईल मार्केटमध्ये. त्यामुळे थोडं जपून काम करायचं. तुम्ही जर ऑप्शन ट्रेडिंग करत असाल तर, माझं तर म्हणणं असेल की ऑप्शन ट्रेडिंग करूच नका, आणि करत असाल तर थोडे दिवस थांबवलं पाहिजे. अशा व्होलॅटिलिटीमध्ये तुम्ही ट्रॅप व्हायला नको. तुम्ही याच्यामध्ये जर ट्रॅप जर झाले तर खूप मोठं नुकसान तुम्ही अशा मार्केटमध्ये करून घ्याल. त्यामुळे थोडे दिवस थांबलं पाहिजे. मार्केट जेव्हा स्थिर होत असतं, स्मूथ चालतं मार्केट, तेव्हा मग त्यामध्ये ट्रेडिंग करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अशा व्होलेटाईल मार्केटमध्ये वरती खाली वरती खाली वरती खाली ओव्हर ट्रेडिंग होऊन जाणार तुमच्याकडून. ठीक आहे ना. एकतर हेज करून चालायचं पोझिशनला. जर मी मार्केटला 200 रुपये देतोय ना, मार्केटकडून मी 100 रुपये पण घेणार. थोडं हेज करून चालायचं, जेणेकरून आपले लॉसेस कमी होतील. त्याच्यामध्ये लॉसेस, जसं काही जण ऑप्शन रायटिंग करत असतात तर त्यांनी पण ओव्हरनाईटमध्ये नेकेड ऑप्शन सेलिंग करायला नको. त्यांनी काय केलं पाहिजे? हेज केलं पाहिजे पोझिशनला. मार्केटकडून मी 200 रुपये घेतोय तर मी 100 रुपये देऊ पण शकतो मार्केटला. अशा पद्धतीने त्याला हेज करून चालायचं, जेणेकरून लॉसेस कमी होतील. आपल्याला काय करायचं आहे? लॉसला कंट्रोल करायचं असतं. स्टॉक मार्केटमध्ये जी पण व्यक्ती काम करणार ना, तिने काय करायचं? आपल्या लॉसला कंट्रोल करायचं असतं. ऑप्शनच नाही, बाकीचे पण सेगमेंट आहे. ETF मध्ये करा ट्रेडिंग, इक्विटीमध्ये करा काम. चांगल्या कंपन्यांचे स्टॉक असतात त्यांच्यामध्ये स्विंग ट्रेडिंग करा. खूप चांगल्या लेवलवरती आलेले स्टॉक, खूप चांगल्या संधी असतात त्यांच्यामध्ये, आपण बघत नाही फक्त ते. त्यांच्यामध्ये पण तुम्हाला 1, 2, 3 दिवसामध्ये 7-8% प्रॉफिट मिळत असतं. जास्त दिवस थांबायची गरज नसते. त्याच्यामध्ये करा स्विंग ट्रेडिंग. ऑप्शनमध्ये कमी पैसा लागतो आणि जास्त पैसा बनतो, त्यामुळे त्याच्याकडे जाऊ नका. तिथे लॉसच सहन करणार तुम्ही. ठीक आहे. स्टॉकमध्ये स्विंग ट्रेडिंग करत चला. टेक्निकलचा चांगला अभ्यास करा, शिकून घ्या, नंतर स्टॉकमध्ये स्विंग ट्रेडिंग करायला लागा. ठीक आहे. त्यानंतर आपण आता काही महत्त्वाचे लेवल बघूया 5 मिनिटांमध्ये. तर आपण आता 5 मिनिटांचा टाईम फ्रेम या ठिकाणी ओपन करू. तर आजच्या दिवशी मार्केट थोडंसं पॉझिटिव्हमध्ये ओपन झालं होतं, गॅपअप झालं होतं ओपन. आणि आपण म्हटलं होतं की आपल्यासाठी एक रेजिस्टन्स आहे 22,300चा, हा एक रेजिस्टन्स. आता मार्केटला जर वरती जायचं असेल ना तर 22,300 वरती सस्टेन व्हावं लागेल. म्हणजे मार्केटला जर वरती जायचं असेल तर 22,300 वरती सस्टेन व्हावं लागेल, कारण की हा एक कॉल रायटरचा झोन होता. हा एक काय होता? कॉल रायटरचा झोन. जोपर्यंत मार्केट याच्यावरती सस्टेन होत नाही, वरती जात नाही, तोपर्यंत हे कॉल रायटर निघणार नाही बाहेर, आपल्या पोझिशन स्क्वेअर ऑफ करणार नाही. त्यासाठी म्हणत असतो मी, अशा कॉल रायटरच्या झोनच्या वरती मार्केट सस्टेन व्हायला पाहिजे, मग तिथे एक शॉर्ट कवरिंग येत असतो. पण तसं झालं का? नाही.
15 मिनिटांमध्ये काय ॲक्टिव्हिटी झाली तुम्हाला मार्केट इथं थांबताना दिसलं, पण नंतर काय एक मोठा स्पाईक लागला, म्हणजे मोठी कॅन्डल खाली बनून गेली, मार्केट इथून खाली आलं. पुन्हा मार्केट पुन्हा या सपोर्टपर्यंत आलं, कोणत्या 22,250च्या सपोर्टला. थोडा पॉज घेताना दिसला आपला मार्केट, थांबलेलं होतं मार्केट इथं. तुम्ही बघा 5, 10, 15, 20, 25 अर्धा तास. त्यानंतर पुन्हा अशी एक मोठी कॅन्डल, हा एक स्पाईक. हे बघत चाला तुम्ही. आता हे ऑब्झर्वेशन चार्टवरती करायचं की मार्केटमध्ये काय होतं. त्यानंतर मार्केट पुन्हा एका सपोर्टपर्यंत आलेलं होतं, 22,154चा सपोर्ट. हा पण काय सपोर्ट. इथे पण प्राइजेक्शन कशी, मार्केटने इथे थोडा बाउन्स घेतलेला होता, ठीक आहे. वरती जाण्याचा प्रयत्न केला, पण प्रिव्हियस हायला पण त्याने ब्रेक केलं नाही. इथे पण लक्ष द्या. पुन्हा मार्केट काय केलं, मार्केटने एक सपोर्ट ब्रेक केला 22,154चा, पण तिथे पण थोडीशी बाईंग आली. मार्केट पुन्हा या ठिकाणी खाली येऊन गेलं. म्हणजे इथे काय झालेलं होतं, एक निगेटिव्ह प्राइजेक्शन आपल्याला बनताना दिसत होते. निगेटिव्ह म्हणजे काय, प्राईज आपल्या प्रिव्हियस हायला या ठिकाणी ब्रेक करत नव्हते. जेवढे पण हे जे स्विंग बनायचे ना, या स्विंगला मार्केट ब्रेक करत नव्हतं, ते आपल्या लोला ब्रेक करत चालायचं. म्हणजे ही काय झाली, निगेटिव्ह प्राइजेक्शन आपण हिला म्हणत असतो. पण इथे काय मोठे स्पाईक लागायचे. मार्केट जे खाली यायचं ना, फक्त एका कॅन्डलमध्ये खाली यायचं. तुम्ही लक्ष द्या, ही एक कॅन्डल होती बघा, ही एक कॅन्डल होती आणि इथे बनणारे कॅन्डल, ह्या दोन, एक किंवा दोन कॅन्डलमध्येच मार्केट खाली होऊन जायचं. आता हे जे स्ट्रक्चर होतं हे कसं होतं, निगेटिव्ह. मग त्यावरून आपण म्हणत असतो की निफ्टीचा ट्रेंड डाऊन ट्रेंड चालू, हे लोअर हाय लोअर लोचं स्ट्रक्चर. मग इथे बघा हा ट्रेंड रिव्हर्सल इथे झालेला होता. मार्केटने काय केलं, हे स्ट्रक्चर इथे चेंज केलेलं होतं. म्हणजे जो सपोर्ट होता तो नंतर रेजिस्टन्स बनला. हे स्ट्रक्चर तुम्हाला लक्षात येईल परफेक्ट. इथे बघा, इथून मग काय ट्रेंड रिव्हर्सल झाला, पण तो कसा झाला, या दोन स्पाईकमध्येच फक्त. इथे एक स्पाईक आणि इथे एक पण, या ठिकाणी पण एक स्पाईक. अशा दोन स्पाईकमध्येच मार्केट पुन्हा 22,300पर्यंत जाऊन पोहोचलेलं होतं. की इथे निगेटिव्ह प्राइजेक्शन बनते. काही जणांनी मग पुट बाय केलेलं असणार ह्या लेवलच्या खाली, पण मार्केटने त्यांचे पण इथे स्टॉपला सीट केलेले असणार. स्टॉपला सीट झाला, मार्केट एकदम स्पीडने वरती गेलं निघून. इथे स्पाईक पुन्हा 300 वरती गेल्यानंतर बघा पुन्हा मार्केट खाली येऊन गेलं. म्हणजे मार्केट काय वरती खाली चालू होतं. मार्केटमध्ये मोठे मोठे स्पाईक यायचे. मग अशा स्पाईकमध्ये जर तुम्ही ट्रॅप झाले, तुमचे स्टॉप लॉस ताबडतोब बीट होतात, वेळ लागत नसतो त्याला. इथून पण बघा परफेक्ट आपल्याला काय मार्केट पुन्हा खाली येताना दिसला, पुन्हा शॉर्ट झालेलं होतं. आता इथं आल्यानंतर बघा प्राईजने पुन्हा इथे सपोर्ट घेतला, एक बाउन्स घेतला, पुन्हा मार्केट खाली आलं, पुन्हा या ठिकाणी सपोर्ट घेतला. एक डबल बॉटम फॉर्मेशन या ठिकाणी तयार झालेलं होतं. मग इथून जो सपोर्ट घेतला मार्केटने 22,075वरून, मोमेंटम तुटला नाही, अजिबात मोमेंटम तुटला नाही. कसा तुम्हाला दाखवतो. इथे बनणारे कॅन्डल, इथे ही शॉर्ट कवरिंग रॅली होती, लक्षात घ्या. इथून जी पण कॅन्डल बनत होती बॉटमपासून, ही एक कॅन्डल बघा, या कॅन्डलचा लो या कॅन्डलने ब्रेक नाही केला, बरोबर ना. त्यानंतर इथे काय एक प्रकारे पुलबॅक होता, पुलबॅक आला, मार्केट गेलं कंटिन्युअसली वरती. या कॅन्डलने पण या कॅन्डलचा लो नाही ब्रेक केला. पुन्हा ही बनणारी कॅन्डल, हिने ह्या कॅन्डलचा लो ब्रेक केला नाही. ही कॅन्डल हिने पण ब्रेक केला नाही लो. प्रत्येक ठिकाणी प्राइजेक्शन तुम्हाला लक्षात येईल की हा मोमेंटम ब्रेक झालेला नव्हता. मार्केट वन साईड गेलेलं होतं वरती आणि कुठपर्यंत 22,400च्या वरती गेलेलं होतं डायरेक्ट. म्हणजे 22,432चा हाय होता, या लेवलपर्यंत जाऊन पोहोचलं. वन वे रॅली होती. आता याच्यामध्ये काही जणांनी एंट्री जर घेतली असेल की 2-4 कॅन्डल बनत आहे म्हणजे मार्केट वरती जाईल, तर त्यांचं रनिंगमध्ये पण प्रॉफिट बनून जात असते. प्रत्येक वेळेला होईल का, पण असं नाही होणार. तुम्ही बघा बरं, इथं प्रयत्न केला असता, या कॅन्डलमध्ये गेले असते, हे मार्केट खाली आलेलं होतं, तुम्हाला लॉस दिला असता. प्रत्येक वेळेला नाही होऊ शकत, प्रत्येक वेळेला होऊ शकत नाही. ते ही जी रॅली होती हिला आपण शॉर्ट कवरिंग रॅली म्हणतो. ही असते शॉर्ट कवरिंग रॅली. परफेक्ट मार्केट वरती निघून गेलं. रिलायन्स सारखा स्टॉक होता, वरती गेला, कुठे आला होता, 2800पर्यंत आलेला होता, 2850च्या वरती निघून गेला. त्यानंतर HDFC बँक बघा, त्याच्यामध्ये पण बाईंग आली. टेक महिंद्रा वरती गेला, टायटन वरती गेला, खूप सारे स्टॉक होते वरती गेलेले होते, नंतर त्यांच्यामध्ये पण चांगल्या प्रकारची बाईंग झाली. ठीक आहे. त्यामुळे मार्केटमध्ये केव्हा काही पण होऊ शकतं. मार्केटमध्ये समोर बघायचं काय चाललेलं आहे. काही जण फक्त न्यूजचा आधार घेत असतात, न्यूज बेस्ड ट्रेडिंग करत असतात. तर न्यूज बेस्ड ट्रेडिंग करत जाऊ नका की एखाद्या कंपन्यांमध्ये चांगले रिझल्ट आले म्हणजे तो स्टॉकवरतीच जाणार आहे. स्टॉक खाली येत असतात, खूप साऱ्या स्टॉकच्या बाबतीत होतं आणि तुमच्यासमोर उदाहरणं पण दिलेली आहेत मी की रिझल्ट चांगले येऊनसुद्धा स्टॉक खाली येतात. न्यूज बेस्ड ट्रेडिंग करत जाऊ नका. समोर जे दिसतंय ना त्यावरती विश्वास ठेवायचा असतो आपण. मग आता मार्केटसाठी कोणत्या महत्त्वाचे लेवल असणार आणि मार्केट इथून किती वरती जाऊ शकतो, कोणकोणते हर्डल मार्केटसाठी असणार. तर आता एक स्ट्रॉंग सपोर्ट जो बनलेला आहे ना मार्केटसाठी 22,300 ही जी लेवल होती,
जे मार्केट ब्रेक करत नव्हतं. काल पण आपण बघायचो ना की ही लेवल ब्रेक होत नव्हती बघा इथे, आणि मार्केट त्याच्यावरती सस्टेन होत नव्हतं. इथून रिजेक्शन यायचं प्राईसचं. इथे या ही लेवल, इथे पण सेलिंग आली, इथे मार्केट ओपन झालं, सस्टेन नाही झालं, खाली आलं. इथून पण मार्केटने वरती जाण्याचा प्रयत्न केला होता, पण इथून काय खाली आलं अशा पद्धतीने. म्हणजे काय, हा एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स होता 22,300ची लेवल, आणि तो ब्रेक झालेला आहे. मग जो रेजिस्टन्स असतो ना तोच नंतर आपल्यासाठी काय बनतो, सपोर्ट. मग 22,300 लेवल आपल्यासाठी एक स्ट्रॉंग सपोर्टचं काम करेल. आता हा एक बेस झाला स्ट्रॉंग सपोर्ट. ठीक आहे. आता येणारा हर्डल कोणता असेल, येणारा हर्डल कोणता मार्केटसाठी, 22,450च्या आसपास, म्हणजे 22,454. 22,454 हा एक पहिला रेजिस्टन्स असणार, आणि 22,500 हा असणार रेजिस्टन्स दुसरा. तिसरा रेजिस्टन्स कोणता, 22,552 हा असणार तिसरा रेजिस्टन्स. हे टप्प्याटप्प्यांमध्ये काय जाणार रेजिस्टन्स. मार्केट थोडंसं फ्लॅट ओपन झालं किंवा पॉझिटिव्ह ओपन झालं तर बघायचं 22,400वरती सस्टेन होतं आहे का. मार्केट फ्लॅट किंवा पॉझिटिव्ह ओपन होतं आहे आणि इथे ह्या रेजिस्टन्सला ब्रेक करून तिथे सस्टेन होतं आहे का बघायचं आहे. किंवा काही वेळेला असं पण होत असतं, एक चांगला मूव दिल्यानंतर मार्केट थोडं पॉज घेत असतं. म्हणजे समजा उद्या फ्लॅट झालं आहे ओपन, इथे फ्लॅट ओपन झालं, थोडा वेळ इथे घालू पण शकतं. हा एक सपोर्ट असणार आहे आपल्यासाठी, हा एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे. हा स्ट्रॉंग सपोर्ट म्हणतो, हा पण एक सपोर्ट असणार. म्हणजे 22,360 ते 22,440-50च्या आसपास मार्केट काय करू शकते, एक रेंज बनवू शकते. इथे हा एक रेजिस्टन्स बनवू शकतो, हा एक सपोर्ट बनवू शकतो. इथे मार्केट थोडं वेळ घालू पण शकतं. नंतर आपल्या ट्रेंडला ते कंटिन्यू करते का बघायचं आहे. जे मार्केट बॉटमपासून रिकवर झालं ना तिथे त्याचं कंटिन्युएशन होते का आपल्याला बघायचं असतं. एक चांगल्या प्रकारचा मूव पुन्हा 22,454च्या वरती येऊ शकतं आणि मार्केट ताबडतोब मग 22,000चं लेवल इथे गाठू शकतं. जसं तुम्ही बघितलंच आज 350 पॉईंटवरती जायला मार्केटला किती वेळ लागला, काहीच वेळ लागला नाही. तशाच पद्धतीने मार्केट तुम्हाला आता दिसतंय, उद्या ते 22,700वरती पण दिसू शकतं, सांगता येत नाही मार्केटमध्ये व्हायला काय होईल. आणि आज जे 22,400वरती दिसतंय तुम्हाला ते 22,000 पण दिसू शकतं उद्याच्या दिवशी. मार्केट सुप्रीम असतं मित्रांनो. ठीक आहे, त्याचा ट्रेंड असतो, तो ट्रेंड ओळखत चाला, त्यानुसार काम करत चाला. वीक केव्हा होणार मार्केट, जेव्हा 22,300च्या सपोर्टला ब्रेक करेल. हा जो सपोर्ट इथे, हा सपोर्ट फ्लॅट ओपन झालं किंवा थोडं निगेटिव्ह झालं बघायचं या सपोर्टला ब्रेक करते का. ब्रेक झालं तर मग मार्केटमध्ये काय सेलिंग येऊ शकते. मग 22,250 आणि 22,200 पुन्हा ह्या लेवल आपल्यासाठी सपोर्टचं काम करणार आहे. ज्या रेजिस्टन्स बनत गेल्या त्याच नंतर आपल्यासाठी सपोर्ट बनणार, वेगळ्या लेवल ड्रॉ करायची गरज नसते. हे झालं आपलं निफ्टी 50चं ॲनालिसिस. त्यानंतर आपण आता बँक निफ्टीचं ॲनालिसिस करूया. तर बँक निफ्टीचा फायनल क्लोज झाला 47,977वरती. या ठिकाणी बँक निफ्टी इंडेक्सने फायनल क्लोज दिलेला आहे. आणि आपण काल म्हटलं होतं बघा, हे स्ट्रक्चर केव्हा वीक होऊ शकतं, जर प्राईज इथून वरती जाते ती जर खाली येत असेल, या स्विंग लोला ब्रेक करत असेल तर हे स्ट्रक्चर वीक होणार. आजच्या दिवशी सकाळी ह्या इंडेक्समध्ये पण झाली सेलिंग, इथे पण सेलिंग झालेली होती, पण तुम्हाला इथे कॅन्डल लक्षात येईल कशी बनली. नंतर अचानक इथे इंडेक्समध्ये बाईंग आली. नंतर जसं निफ्टी इंडेक्समध्ये आली बाईंग, तशाच प्रकारची बाईंग इकडे बँक निफ्टी इंडेक्समध्ये आली. कारण की सर्वात जास्त वेटेज असणारा स्टॉक HDFC बँक वरती होता आजच्या दिवशी. ठीक आहे ना, त्याच्यामध्ये बाईंग झाली, त्यामुळे आपल्याला इंडेक्स इथे वरती जाताना दिसला. आणि बाकीचे स्टॉक जे होते त्यांचा पण सपोर्ट होता, ॲक्सिस बँक, ICICI बँक यांचा पण सपोर्ट होता इंडेक्सला, त्यामुळे आपल्याला इंडेक्स वरती जाताना दिसला. आणि एका सायकोलॉजिकल लेवललाच इथे इंडेक्सची क्लोजिंग आलेली आहे, 48,000ची लेवल. थोडा पॉईंटचा डिफरन्स आहे, पण याच लेवलला क्लोजिंग आलेली आहे. आता याच्यामध्ये पण काय होऊ शकतं, उद्याच्या दिवशी समजा इथेच ओपन झाला इंडेक्स किंवा थोडा गॅप अप, तर इथे पण काय होऊ शकतं, 48,000वरती असणारे शॉर्ट जे असणारे, जे कॉल रायटर असणारे ते एक्झिट होऊ शकतात आणि एक मूव मोठा मिळू शकतो 150-200 पॉईंटचा. म्हणजे इंडेक्स जाऊ शकतो पुन्हा 48,237वरती, जो इंडेक्ससाठी या ठिकाणी काय असणार, एक रेजिस्टन्स. याच्यावरती पण इंडेक्स निघून गेला तर पुन्हा स्ट्रक्चर हे चेंज होणार. म्हणजे प्रत्येक वेळेला इंडेक्स खाली येतो, एक बाईंग येते, खाली येतो, बाईंग येते. तशाच प्रकारे या ठिकाणी खाली आला इथे बाईंग येणार आणि वरच्या लेवल इंडेक्स आपल्याला इथे मग दाखवू शकतो. प्राईज वीक की स्ट्रॉंग, प्राईज या ठिकाणी वीक आहे की स्ट्रॉंग आहे हे तुम्हाला कॅन्डलस्टिकवरून ताबडतोब लक्षात येऊन जात असतं. मग त्यासाठी हे रीडिंग तुम्हाला जमलं पाहिजे चार्टचं. आता काही महत्त्वाचं लेवल पुन्हा आपण इंडेक्समध्ये बघूया 5 मिनिटांमध्ये. 5 मिनिटांमध्ये जाऊ आपण. तर बँक निफ्टी इंडेक्स पण गॅप अप ओपन झालं होतं आणि याच्यामध्ये पण आपण जर बघितलं ना तशाच प्रकारची प्राइजेक्शन होती जशी निफ्टीमध्ये होती, निगेटिव्ह प्राइजेक्शन बनत होती. याच्यामध्ये पण स्पाईक यायचे. इथे पण बघा तुम्हाला लक्षात येईल, इथे पण इंडेक्स थोडा साईडवेज झाला. हे दोन
ह्या 2 कॅन्डल बनल्या, स्पाईक, मोठमोठे स्पाईक आले. त्यानंतर पुन्हा इंडेक्स या ठिकाणी वीक झालेला होता आणि हा एक सपोर्ट एरिया होता. आपण जो काल पण म्हटलो होतो बघा 47,400, हा एक काय असणार, सपोर्ट असणार आहे. हा एक सपोर्ट एरिया होता. तिथेच इंडेक्सने बाउन्स घेतलेला होता, लक्षात येईल. सुरुवातीला पण इथेच बाउन्स घेतला आणि इथे पण याच्यामध्ये एक डबल बॉटम फॉर्मेशन तयार झालं. इंडेक्स आला खाली, इथे पण इंडेक्सने काय बाउन्स दिला, पुन्हा सेलिंग झाली. पण या लोच्या खाली इंडेक्स गेला नाही बघा, बरोबर एक प्राइस ॲक्शन बनवत इंडेक्सवरती गेलेला होता. ही जी लेवल होती 47,534च्या वरती, याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारचं कन्फर्मेशन पण होतं. या इंडेक्समध्ये खूप चांगल्या प्रकारचं कन्फर्मेशन पण होतं. आता ज्यांना प्राइस ॲक्शन समजते त्यांचा रिस्क रिवॉर्ड या ठिकाणी फेवरमध्ये असतो. ठीक आहे, इंडेक्सने खूप चांगल्या प्रकारची प्राइस ॲक्शन बनवली होती. ते एक डबल बॉटम फॉर्मेशन पण तयार झालेलं होतं. नंतर हा रेजिस्टन्स ब्रेक झालेला होता आणि इथे पण ही होती शॉर्ट कवरिंग रॅली. इंडेक्स इथे पण तुम्हाला दिसेल कंटिन्युअसली वरती गेलेला होता. म्हणजे ह्या इंडेक्समध्ये पण होती व्हॉलॅटिलिटी. या इंडेक्समध्ये पण खूप जास्त प्रमाणात आपल्याला व्हॉलॅटिलिटी बघायला मिळाली आणि जवळजवळ 48,000ची लेवल ब्रेक पण केलेली होती. ते बघा शेवटी दिसेलच तुम्हाला 48,000ची लेवल ही ब्रेक करून टाकली होती इंडेक्सने. पण क्लोज जो आलेला आहे ना 47,977 वरती आलेला आहे. म्हणजे आपण म्हणू शकतो की 48,000वरतीच इंडेक्सचा क्लोज आलेला आहे. मग ह्या इंडेक्समध्ये पण तसंच असणार आहे. हा इंडेक्स जर समजा फ्लॅट किंवा थोडा पॉझिटिव्ह ओपन झाला तर त्यामध्ये कंटिन्युएशन होतं आहे का बघायचं आहे. झालं कंटिन्युएशन तर 48,237 एक लेवल मी तुम्हाला सांगितलेली बघा, तिथपर्यंत इंडेक्स जाऊ शकतो, तो हडल असणार आहे. पण जर मार्केट इथं सस्टेन झालं ना आणि 48,000च्या वरती जर मार्केट थोडं सस्टेन झालं, जर मार्केटने ते वेळ घालवला बँक निफ्टी इंडेक्सने, तर इंडेक्स बरोबर आपल्याला 48,237च्या लेवल इथे दाखवू शकतो. हाच एक हडल आहे मोठा. ठीक आहे, याच्यावरती इंडेक्स जाऊ शकतो. बघायचं आहे फ्लॅट ओपनिंग झाली तरी इथं प्राईसचं कंटिन्युएशन होतं आहे का, हायर लोचं फॉर्मेशन प्राईस बनवते का बघायचं असतं. म्हणजे इंडेक्सला ह्या लेवलच्या वरती थांबावं लागेल. 48,000च्या वरती इंडेक्सला इथे सस्टेन व्हावं लागेल, तेव्हाच एक अपमूव इथे इंडेक्समध्ये येऊ शकतो. जर इंडेक्स ह्या 48,000च्या खाली आला, समजा ही लेवल याच्या खाली जर येताना दिसला आपल्याला, तर मग थोडी सेलिंग इथे येऊ शकते. मग सपोर्ट कोणता असणार नंतरचा 47,786 हा एक सपोर्ट असेल. त्यानंतर 47,700च्या आसपास एक सपोर्ट असणार आणि त्यानंतर 47,534ची लेवल ही इंडेक्ससाठी काय असणार, सपोर्ट असणार आहे. या इंट्राडेच्या काही लेवल असतात महत्त्वाच्या, आपण इंट्राडेमध्ये ड्रॉ करत असतो. डेलीमध्ये वेगळ्या लेवल असतात, त्या ठिकाणी आपण वन डेचा चार्ट बघतो, त्यानुसार लेवल ड्रॉ करत असतो. ह्या काही इंट्राडेच्या लेवल असतात. ठीक आहे ना, ह्या लेवल पण आपण बघितल्या पाहिजे आणि त्यानुसार काम केलं पाहिजे. आणि खाली एक स्ट्रॉंग सपोर्ट तुम्हाला सांगितलंच मी, हा एक झोन असणार. हा इंडेक्ससाठी काय असणार, स्ट्रॉंग सपोर्ट एरिया हा एक असणार. म्हणजे जवळजवळ 47,400च्या आसपास हा एक स्ट्रॉंग सपोर्ट एरिया असणार आहे. ही लेवल असणार एक स्ट्रॉंग सपोर्ट एरिया. ठीक आहे, याच्या खाली इंडेक्स पुन्हा जात असेल तर मग इंडेक्स इथे पुन्हा वीक होऊ शकतो. ठीक आहे, याच्या खाली गेल्यानंतर, कारण की इथे मल्टिपल टाईम इंडेक्सने सपोर्ट घेतलेला आहे या लेवलवरती. आज पण इथे एक डबल बॉटम फॉर्मेशन प्राईजने इथेच तयार केलेलं होतं. व्हॉलॅटिलिटी वाढलेली, हा तर खूप व्हॉलॅटाईल इंडेक्स असतो बँक निफ्टी इंडेक्स, यामध्ये पण काम करताना थोडं जपून करा. ठीक आहे, आणि जेव्हा पण ट्रेड घ्यायचा स्टॉपलॉसचा वापर करत चला. मनात कधी स्टॉपलॉस पकडू नका. हे प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतच जाणार. तुम्ही इक्विटीमध्ये काम करताय किंवा ऑप्शनमध्ये करताय इंट्राडे, तर त्या ठिकाणी पण तुम्ही स्टॉपलॉस नक्की लावलाच पाहिजे, जेणेकरून तुमचं नुकसान जास्त होणार नाही. समजलं? तर दोन्ही इंडायसेसमध्ये तुम्हाला लेवल व्यवस्थित समजलेले असतील. आणि मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, व्हिडिओला कॉमेंट पण करत चला आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करत चला. चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद.